सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील 4 किलोमीटर अंतरापासून दूर असलेल्या पिरोळा या गावातून चक्क 15 बकऱ्या गायब झाल्या असल्यानं पोलीस प्रशासनसहित जनताही चक्रावली आहे। 31ला मटनची तर सोयी केली गेली नाही ना, अशी चर्चा पंचक्रोशीतील जनतेमध्ये सुरू आहे। सध्या जगभरात सरत्या वर्षाला अवघ्या काही तासांमध्ये निरोप दिला जाणार आहे। सर्वत्र 31ची जोरदार तयारी सुरू आहे। 31चे नियोजन करण्यासाठी चर्चांचा फड रंगला आहे। अशातच संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये धक्कादायक घटना समोर आली। तालुक्यातील पिरोळा गावातून अचानक 15 शेळ्या चोरीस गेल्या आहे। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील भराडीजवळील पिरोळा फाटा इथे ही घटना घडली आहे। बाळू सयाजी पांडव यांच्या गोठ्यातून रात्री अज्ञात चोरट्यांनी 7 मोठ्या शेळ्या आणि 5 शेळीचे पिल्ले अशा एकूण 12 शेळींची चोरी केली। एवढेच नाही तर लोणवाडी येथील धोंडीराम कडुबा सुलताने यांच्या 3 शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भराडी येथील बाळू पांडव यांची पिरोळा फाट्याजवळील दिळगाव रोडवर शेतजमीन असून त्या ठिकाणी त्यांचा जनावरांचा गोठा आहे। शनिवारी सकाळी बाळू पांडव हे शेतात गेल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। चोरट्यांनी शिताफीने 3 कुलूप तोडून 12 बकऱ्या गोठ्यातून 4 चाकी गाडीतून लंपास केल्या। या घटनेने भराडी परिसरातील तसेच शेतवस्तीवरील राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेने शेती आणि मोलमजुरी करणाऱ्या बाळू पांडव आणि धोंडीराम सुलताने यांच्यावर खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक VS राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रामेश्वर जाधव, यतीन कुलकर्णी तथा नागलोच हे करीत आहे। CTV मराठी ब्युरो, छत्रपती संभाजीनगर।